मंत्रालयातील लाच प्रकरणात एक अपडेट समोर येते। राजेंद्र ढेंगरेंच्या नाशिक रोड इथल्या घराची झडती घेण्यात येते। एसीबी कडून ही झडती आहे। दरम्यान महत्त्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। ढेंगरे अन्न आणि नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती आहे? लागवी खरं तर मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाच प्रकरणी खरं तर ही महत्त्वाची अपडेट आहे। मंत्रालयात राजेंद्र ढेरिंगे अन्न व औषध प्रशासन विभागातील कर्मचारी होते। त्यांना 35,000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडलेलं होतं। यानंतर खरं तर त्यांचे दोरे कुठपर्यंत हे तपासण्यासाठी मुंबईतील खरं तर एसीबीचं जे पथक आहे ते नाशिकला राजेंद्र ढेरिंगे यांच्या घरी आलेलं होतं आणि नाशिक रोड येथील त्यांच्या घराची झाडझडती घेऊन महत्त्वाची कागदपत्रे जी आहे ती ताब्यात घेतलेली आहे। खरं तर यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ देखील आहे। हे जे राजेंद्र ढेरिंगे आहे हे पूर्वी जे आहे ते अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी होते आणि वर्षभरापूर्वी ते अन्न व औषध प्रशासन विभागामध्ये त्यांची नियुक्ती करण्यात आलेली होती आणि त्या दिवशी जर आपण बघितलं असेल तर 50,000 रुपयाची लाच त्यांनी मागितलेली होती। खरं तर तोडगा काढत 35,000 रुपयाची लाच त्यांनी स्वीकारलेली होती। म्हणजे यानंतर खरं तर मंत्रालयामध्ये एकच खळबळ उडालेली होती। मंत्रालयामध्ये देखील असं भ्रष्टाचाराचं जाळं असल्याचं निष्पन्न झालेलं होतं। यामुळे खरं तर मंत्री नरहरी झिरवाळ हे अडचणीत आलेले होते। आता या दरम्यान मंत्री नरहरी झिरवाळ काय खुलासा करतात हे देखील पाहण्यात तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, असंच आहे म्हटलं जात आहे जी महत्त्वाची कागदपत्र हाती लागलेली आहेत, यामध्ये नेमकी कोणती कागदपत्र आहेत या सगळ्याविषयी काही प्राथमिक माहिती? लागवी खरं तर ज्या प्रकरणी खरं तर मुंबईचं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथक हे नाशिकला आलेलं होतं। नाशिकला राजेंद्र ढेरिंगे यांच्या घराची झाडाझडती त्यांनी घेतली। त्यामध्ये त्यांना महत्त्वाची कागदपत्र मिळालेली, मात्र ही कोणती कागदपत्र आहे ती मात्र अद्याप समोर आलेले नाही। मात्र ही कागदपत्रे घेऊन ते मुंबईला रवाना झालेले आहे आणि आज राजेंद्र ढेरिंगे यांच्या जामीन अर्जावर देखील सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत ही कागदपत्रे सादर केली जाण्याची शक्यता आहे आणि या कागदपत्रांमधून पुन्हा एकदा त्यांना जामीन मिळतो का, पुन्हा एकदा कस्टडी मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीत काय होतं हे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। अगदी महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।